निर्यात बंदी उठवल्यानंतर सुद्धा कांद्याचा वांदा सुरूच। वेबसाईट बंद असल्यामुळे 400 कांदा कंटेनर JNPT मध्ये अडकले। केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली, मात्र निर्यात शुल्काबाबत अजूनही संभ्रम। निर्यात शुल्काबाबत केंद्र सरकारकडून सीमा शुल्क विभागाला ठोस निर्देश नाहीत। मुंबईकरांवरचं पाणी संकट टळलं। 31 जुलैपर्यंत पाणी साठा पुरेल, पालिकेकडून स्पष्ट। मात्र नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन। पाणी मिळवण्यासाठी जीवघेणा संघर्ष। मेळघाटमधील खडीमल गावात गेल्या 28 वर्षांपासून टँकरनं पाणी पुरवठा सुरू। विदर्भामध्ये अवकाळीसह गारपिटीचा इशारा, नागरिकांनी काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नागपुरात वादळी वाऱ्याचा अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडल्यानं जनावरांचा मृत्यू तर काही घरांचं देखील नुकसान। गोंदियामध्ये अवकाळीमुळे नाल्याचं पाणी आलं रस्त्यावर, पालिकेचा नाला सफाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक संतप्त। आज राज्याच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा, तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। राज्यात तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात सुमारे 61.44% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 70.35% मतदान आणि बारामतीमध्ये सगळ्यात कमी 56.60% मतदान। इगतपुरी त्र्यंबकेश्वर परिसरामधील 7 ते 8 आदिवासी पाड्यांचा मतदानावर बहिष्कार, मूलभूत सोयी सुविधा मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्येष्ठांसाठी गृहमतदान सुरू। 92 वर्षांच्या आजोबांनी वाढदिवसाच्या दिवशी बजावला मतदानाचा हक्क। पाणी नाही मग मतदानही नाही, वैजापूर तालुक्यातील 5 गावांमधील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार। नांदूर मधमेश्वर पाटबंधारे विभाग कार्यालयावर महिलांचा हंडा मोर्चा। रायगड लोकसभा मतदारसंघात 371 केंद्रांवर मतदान पार पडलं। ईव्हीएम मशीन अलिबागकडे रवाना, पोलिसांच्या बंदोबस्तात मशीनची तपासणी। लग्नसराईमुळे फुलांच्या दरात वाढ, गुलाब 200 रुपये किलो तर निशिगंध तब्बल 250 ते 300 रुपये किलो। यवतमाळ शहरात टोळक्याचा धुमाकूळ, 4 वाहनांची तोडफोड करत दहशत माजवण्याचा प्रयत्न। सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद। टोल कर्मचाऱ्यांनी अरेरावी केल्यामुळे संतप्त स्थानिकांनी फोडला टोल नाका। टोल नाक्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। केनियामध्ये अतिवृष्टी आणि पुराचा फटका, 200 जणांचा पुरामध्ये मृत्यू तर 164 जण अद्यापही बेपत्ता। आणि इस्रायल हमास युद्धाचा फटका, नज्जर हॉस्पिटलचे सगळे विभाग रिकामे।